नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच 3 वेळा विधानसभा लढलेल्या काँग्रेस नेत्याचा राजीनामा. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांकडून संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि नवीन नेत्यांना पक्षात सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज वारणानगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार आहेत. कर्णसिंह गायकवाड यांचे पक्षांतर हे काँग्रेससाठी मोठा धक्का मानले जात आहे. कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. शाहूवाडी तालुक्यात त्यांचा प्रभावी जनसंपर्क असून ग्रामीण भागात त्यांचे मजबूत कार्यकर्ते जाळे आहे. स्थानिक राजकारणात त्यांचे स्वतंत्र स्थान असल्याने त्यांच्या निर्णयाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. गायकवाड यांचा पक्षप्रवेश वारणानगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय संदेश देणारा ठरण्याची शक्यता आहे. कर्णसिंह गायकवाड यांच्या पक्षांतरामुळे शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.